आणि हा स्कायल आयर्लंडमधून इम्पोर्ट केलेला किंग कॉंग खतरनाक एल्फेनल्यूबेफे. मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही कारण तुम्हाला दाखवायच्या नादात मलाच बघायला भेटणार नाही आणि 100 रुपये मी तिकीट काढलेलं आहे इथं. और इधर आप इकडं तुम्ही बघू शकता. लहानपणी आम्ही जेव्हा अहमदनगर स्टँडला जायचो असेच घोडे लागलेले असायचे, पण आता काय आयुष्याचे घोडे लागलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण म्हैसूर पॅलेस इथलच्या आपण झूमध्ये आलेलो आहो. मे बी त्याचा एंट्रन्स आहे हा. In 500 meters, turn right on Tank Bund Road. रोडवर. आणि इथं बघा, आपल्या महाराष्ट्र साईडला किंवा नगर साईडला एवढं बग्गी कल्चर राहिलेलं नाही आहे, तरी इकडं म्हैसूर पॅलेसच्या बाहेर भरपूर बग्गी कल्चर वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. भरपूर सारा बाग्य आहे तिथं, घोडे आहेत. आणि झूच्या आत जाण्यासाठी हा अंडरग्राऊंड रस्ता आहे. या रस्त्यातून आपण ॲक्च्युली हा रोडच्या आतून हा जातो. एक टर्नल आहे आणि इथून बाहेर पडल्यानंतर तिकीट घर आहे, जिथून आपण मात्र 100 रुपयात तिकीट घेऊ शकतो पर पर्सन. आणि रविवार असल्यामुळे खूप शाळकरी मुले पण इथे आलेले आहेत सहलीसाठी. मित्रांनो, आपण म्हैसूरच्या झूमध्ये आलेलो आहोत आणि इथं आपण पाहूया हे काही पक्ष्यांचं. इथं आय थिंक लव्ह बर्ड्स आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे सगळं पक्ष्यांचं सेक्शन आहे या साईडला. मी तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही कारण तुम्हाला दाखवायच्या नादात मलाच बघायला भेटणार नाही आणि 100 रुपये मी तिकीट काढलेलं आहे इथं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आवाज बघू शकता. असा झोपला आहे आणि त्याला एकदम म्हणजे असं ओपन मध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. ॲक्च्युली झोपला आहे तो आता, पण एकदम असा ओरिजिनल वाटतो. पर्सनली मला वाघ बघायला खरंच खूप आवडतं मित्रांनो. बघा आत्ता झोपला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही हा बिबट्या बघू शकता. सध्या याने इन्फोसिस कॅम्पसमध्ये लय धुमाकूळ माजवलेला आहे, पण याच्यामुळेच आम्हाला 15 दिवसाची सुट्टी पण भेटलेली आहे. आणि हा अतिशय सुंदर असा व्हाईट टायगर मित्रांनो तुम्ही बघू शकता. आणि हा डायरेक्ट स्कल आयलंडवरून इम्पोर्ट केलेला किंग कॉंग अतिशय खतरनाक असा. आणि हा इथं वर चढायचा प्रयत्न करतोय आणि अतिशय माझ्या मित्रांसारखाच आहे दिसायला. पण आता हा काय करतोय हे बघू शकता तुम्ही. पोच दिली. हा चिंपंजी तुम्ही पाहू शकता. आणि हे अस्वल, याला बियर म्हणतो आपण हिंदीमध्ये. ती बियर वेगळी मित्रांनो आणि हे बियर वेगळं. आणि हे कदाचित इथं जेवण शोधतंय. आणि या ठिकाणी हे फाउंटन, अतिशय सुंदर असं फाउंटन आहे इथं म्हैसूरच्या ठिकाणी. आणि हे सलमान खानचे मित्र सगळे. आणि हा माझा मित्र लकडबग्गा. आणि अतिशय सैरा वैरा होऊन इकडं तिकडं पळतोय तो. अतिशय भूक लागलेली आहे त्याला कदाचित. आणि त्यामुळं तो कदाचित, असं माझ्या एका मित्राने सांगितलं की हे जे वाईल्ड ॲनिमल्स असतात त्यांना डेलीचे कितीतरी पावलं चालावे लागतात, नाहीतर त्यांच्या ज्या टाचा आहेत, त्यांचे जे पायाचे पंजे आहेत ते खराब होऊन जातात. हा मोर तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असा मोकळा मोर. त्यामुळं कदाचित हे प्राणी अभयारण्यामध्ये पण खूप साऱ्या चक्कर्स मारत असतात, जेणेकरून त्यांच्या डेली स्टेप्स पूर्ण झाल्या पाहिजे. हा जंगली भैसा, जंगली वनगाय याला म्हणू शकता. ही हत्ती तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर अशी आफ्रिकन हत्ती. मित्रांनो, ऑलमोस्ट आपण म्हैसूरचं जे झू आहे ते कवर केलेलं आहे आणि याच्यानंतर आपण ऑलमोस्ट एंडला आलेलो आहोत. काही इथे एलिफंट आहे ते दाखवून देतो मी तुम्हाला. दुर्मिळ असे एलिफंट, दात असलेले, मोठे दात असलेले, तो अतिशय दुर्मिळ. आणि ही ॲक्च्युली वनगाय आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर हे काही हरणाचाच एक प्रकार आहे, तर अतिशय सुंदर असा यांचा कळप. हे पुन्हा तुम्ही बघू शकता. ते मग अशा व्हिडिओत मी तुम्हाला जे दाखवलं होतं ते छोटं अस्वल होतं, त्याची फॅमिली होती. आणि हे अतिशय मोठं असं किंग अस्वल आहे. याचे आणि किंग कॉंगचे एकदा लावून द्यायला पाहिजे भांडणं. आता हे बघू शकता तुम्ही, कांगारू
आणि नमस्कार मित्रांनो, माझं सगळ्यात आवडतीचं झोन आलेलं आहे या ठिकाणी, ते म्हणजे स्नेक झोन. आणि पर्सनली मित्रांनो मला स्नेक खूप झोन पाहायला कमी खूप दिवसाचं प्रकारचे पाहायचं साप होतं आहे आणि त्याच्यात. फायनली मी पाहायला जातोय आणि तुम्हालाही दाखवतो. चला, हा नॉर्मल असा ग्रीन स्नेक आहे. आणि हे मित्र तुम्ही पाहू शकता मित्रांनो, घोनस रसल वायपर, द किंग ऑफ स्नेक्स, अतिशय विषारी साप. आणि हा तुम्ही ग्रीन एंडाकोंडा पाहू शकता, अतिशय दुर्मिळ असा. हा अशा अवस्थेत हे साप पडलेले असतात, अतिशय सूक्ष्म हालचाल करतात, पण या ठिकाणी हा हालचाल पण करतोय, अतिशय सुंदर. आणि हे परत आपण स्नेक झोनमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बिबट्या दिसला. बिबट्या काय माझा पिछा सोडायला तयार नाही. आणि इथं अल्पेनलिबे फेम मगरमच्छ. आणि हे आपण आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या एंडिंगला मित्रांनो. कसं आहे मित्रांनो जिराफ. भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये.